चला मॅचला होईल सुरुवात। बॅटिंग साठी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे दोत्रे टीम। सलामीची जोड साकली। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहताय गणेशांना, नॉन स्ट्रायकिंग वरती निलेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती गावदेवी भडबल टीम कडनं। आपण पाहताय गोलंदाज मयूर। 3 षटकांची मॅच असेल कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम। अगदी लगातार मॅचेस इथून मात्र खेळतीये दोत्रे टीम। एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पहिलं षटक मयूरचं हे फार महत्वपूर्ण षटक आहे। चला मयूर स्टार्ट करा। किती वेळ घेताय? आपल्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर मग 8 वाजता फायनल खेळावी लागेल। आयोजक अगदी कडक येतात, कारवाई करतील बेधडक, षटक करतील मग एक स्पर्धा 1 लाखाची। चला जाऊया मॅच कडे। पहिलं षटक घेऊन आला P1 चा आपण पाहताय मयूर। पहिलाच बॉल लीडिंग एज, एसटी रक्षकानं पकडली झेल पहिल्या बॉल वरती। पहिली विकेट आली आहे, दोत्रे टीमला लागतोय हा अगदी मोठा आदरा। गणेश हास टू द डिपार्ट पहिल्या चेंडूवरती अगदी 0 या धावसंख्येवरती अकाउंट देखील ओपन करू दिलं नाहीये। एवढ्या भन्नाट वेगानं हा चेंडू मात्र डिलिव्हर केलाय गोलंदाज मयूरनं। अगदी आपण पाहताना ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता। कुणाल सर दाखवा जरा। आमच्या MTC.in च्या माध्यमातून तुम्ही ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता। अगदी मयूर गोलंदाजीसाठी आला, अगदी बाहेर निघणारा चेंडू त्याच्यावरती ऑन साइडला अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला। जर का चेंडू पर्यंत पोहोचला असता कदाचित आपण पाहताय हा मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता, परंतु अगदी जाग्यावरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र बॅटर बाद झालेत। गणेश एक मोठा आदरा अगदी 3ऱ्याच क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला। हर्षद पुन्हा एकदा लीडिंग एज पाठीमागे चाललाय, लॉंग शॉपला चेंडू जाईल सीमा पार, आलाय चौकार। हा नशिबाचा चौकार येतोय दोत्रे टीम साठी। पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटची संधी होती, परंतु लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा चौकार प्राप्त केला जातोय धोत्रे संघासाठी। क्वार्टर फायनल नंबर 5 आपण पाहतोय। पुन्हा एकदा आपण पाहतोय दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज मयूर। मयूरचा जर्सी नंबरचा आपण जर विचार केला तर 10-10 म्हणजे खरं तर राहुल पाटील यांच्या मथुर बैलाचा पंढरी फडके जे नक्कीच बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव 10-10 सरकार म्हणून त्याला नक्कीच ओळखलं जातंय। त्यांचा नक्कीच फॅन असावा। खरं तर अलीकडे आपण जे बैलगाडी शर्यत पाहतो ना, त्या कारणास्तव प्रेक्षकांचा हवा तितका असा प्रतिसाद पाहायला मिळत नाहीये क्रिकेटसाठी। म्हणजे पहिले 11 खेळाडू जेव्हा खेळायला यायचे ना, तर कमीत कमी अर्धा गाव त्यांच्या पाठीशी असायचा, परंतु आता 11 खेळाडू सुद्धा होत नाही अशी कठीण परिस्थिती आपण या क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहतोय। काय सांगशील नक्कीच या ठिकाणी? नक्कीच सर, आपण पाहताय ना की डेच्या स्पर्धेमध्ये 11 खेळाडू जमा करायला देखील अगदी कॅप्टनची फार धांदल उडत असते। 11 जणांना त्यांना कॉल करावं लागतं, परंतु नाईटच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी नाईट शर्यती होत नाही, त्याच्यामुळे नाईट स्पर्धेसाठी किमान 12 तरी येतात आणि त्यातले अर्धे तर असे बोलतात की मला सकाळी शर्यतीला जायचंय, म्हणजे अर्धा जीव तिकडेच असतंय। आणि याच्या अगोदर जर अशी परिस्थिती होती ना की अगदी राजेश सर बोलले देखील की अर्धा गाव अगदी या क्रिकेटच्या आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी, जे आपल्या गावाच्या नावाने खऱ्या अर्थानं जी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असते आपल्या गावाचं नाव मोठं करण्यासाठी, जेणेकरून आपल्या गावाचं नाव कुठेतरी 7 समुद्र पार गेलं पाहिजे, आपल्या गावाची एक नवीन ओळख या क्रिकेटच्या माध्यमातून व्हायला हवी,
त्यासाठी त्यांचा प्रयत्न, फटका फसलाय लॉंग ऑफ मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इथून निलेशला देखील परतावं लागेल. सेकंड विकेट इथून मात्र येते बॅटिंग करत असताना गावदेव धोत्रे टीमची. टू बॅक विकेट किरणला देखील परतावं लागेल. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. गावदेव धोत्रे टीमची संकटामध्ये सापडली आहे. आता इथून संकटातून बाहेर काढावं लागेल. इथून आता कोणत्या तरी एका फलंदाजाला जबाबदारीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 3 षटकांमध्ये किमान अगदी 30+ किंवा 30 पर्यंत जरी जाऊन इथून पोहोचावं लागेल, कारण की समोरच्या टीमची बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे तो विचार डोक्यामध्ये घेता इथून 30 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा अगदी मानस देखील असेल धोत्रे टीमचा. टॉप ऑर्डर अगदी मैदानाच्या बाहेर आली आहे. किरण देखील इथून बाद झालेत. तिसरा आदरा गावदेव धोत्रे टीमला आपण पाहताय, ज्या बॅटिंग लाईनअप साठी खऱ्या अर्थानं आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये आपण पाहिलं या टीमला ओळखली जाते. ती बॅटिंग लाईनअप अगदी आपण पाहताय ना की गावदेव भडवल टीमच्या अगेन्स्ट, त्यांच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट अगदी नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. मयूरचा अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळालं, जिथे त्यानं धाबा खर्च केल्या 7. त्याच्या विरोधामध्ये हर्षदच्या बॅटमधून एक चौकार आला, परंतु त्या चौकाराचं कोणतेही प्रेशर, कोणतेही दडपण न घेता तिथून मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी साकारली. आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणली आणि विकेट अगदी त्यानं मिळवल्या 3. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज उमेश. सेकंड ओव्हर मध्ये आपण त्याला पाहू शकता, जिथे 30 ऑल सर्कलचं रिस्ट्रिक्शन आता हटवलं जात आहे आणि ते षटक त्याच्या खांद्यावरती आणि त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. कॅप्टन खऱ्या अर्थानं फार मोठी भूमिका या स्पर्धेमध्ये बजावली आहे. फुलर लेन हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक चांगला बॉल अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली जाते गावदेव भडवल टीम कडनं. प्रत्येक गोलंदाजांना कॉन्ट्रीब्युशन करत असताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये अगदी आजच्या या नाईट रजनीमध्ये एक चांगला खेळ आणि एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉलला आणखीन एक धावफलकामध्ये ऍड होईल. 8 धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला इथून पाहायला मिळते एक चांगली मॅच. क्वार्टर फायनल क्रमांक 5 या स्पर्धेची फ्रेंच चषक दामत 2025 आपण पाहताय. इथे परफेक्ट यॉर्कर यष्ट्या उधलवलात. फलंदाज आणखीन एक बाद होईल. हर्षदला देखील परतावं लागेल. मध्ये जिथे जबाबदारी आहे तिथे खऱ्या अर्थानं धाबा येणं फार गरजेचं आहे. त्या मॅच मध्ये जबाबदारीनं खेळणं फार गरजेचं आहे. तिथे चुकी करताना अगदी आपल्याला पाहायला मिळतीये गावदेव धोत्रे टीम. ज्या टीमची बॅटिंग लाईनअप मोठी आहे, ज्या टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक मोठी धावसंख्या उभारली गेली. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि भडवल टीम इथे जर का क्वालिफाय झाली तर आमचे सन्माननीय आदित्यजी पाटील साहेबांकडनं एकविरा ट्रिप असेल भडवल टीम साठी. खऱ्या अर्थानं आपण पाहताय एकविरा ट्रिप जर का क्वालिफाय झाली. अजूनही मॅच मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल झालेत. ऑन साइडला फटका फ्लाइंग स्लिप मध्ये चाललाय. धाव व्हावी आहे परंतु थांबवलंय, कारण ती रिक्स नकोय आता. कारण की अगोदरच जर पाहायला गेलं ना तर विकेट आल्यात. अशा कठीण परिस्थितीमध्ये कोणतंही जोखीम उचलायचं नाहीये. चांगला खेळ इथून होणं फार गरजेचं आहे, कारण की ही मॅच आहे ना ती फार महत्वाची आहे. ही मॅच जर का जिंकली तर किमान एक ट्रॉफी, आणि त्या ट्रॉफीसाठी
मैदानाच्या आतमध्ये संघर्ष, पुन्हा एकदा स्ट्राईक सोडली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चुकी झाली मैदानामध्ये. अशी चुकी झाली होती खऱ्या अर्थानं आपण पाहताय केसीसी नेरळ टीम कडनं, आणि ती चुकी अगदी पराभव देखील त्यांना सामोरं जावं लागलं. 1 बॉल 2 बॉल 7 धावसंख्येची गरज होती. प्रथमेशचा झेल हवेमध्ये उडला होता, तो झेल ड्रॉप झाला. प्रथमेश धावला देखील नव्हता, परंतु जशी डायरेक्ट हिट झाली प्रथमेशने तिथे अगदी आपण पाहताय ना की 3 धावा कंप्लीट केल्या. 4थ्या धावेचा प्रयत्न केला, तिथे रनआउटची विकेट आली, तो स्ट्राईकला राहिला. म्हणजे 3 धावा कंप्लीट केल्यानंतर 1 बॉलला 4 आल्या आणि प्रथमेशने शेवटच्या बॉलवरती चौकार मारून आपल्या टीमला विजय करून दिलं. म्हणजे क्रिकेटमध्ये पहा, एक एक धाव तुम्हाला किती महत्वाची आहे. चांगला बॉल अगदी आपण पाहतोय खांद्याच्या समोरून चेंडूला काढलाय. एक जबरदस्त वेगवान पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. आता वेगानं बीट करत असताना गोलंदाज आपण पाहताय उमेश आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त गोलंदाजी दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेव भडबल टीम कडनं खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी ह्या टीमची ओळख आहे. आणखीन एक चांगला बॉल लेफ्ट हँड फलंदाजाच्या विरोधामध्ये एक अँगल क्रिएट करत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळेल. या षटक ओव्हर इथे समाप्त झाली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 8, अगदी 4च्या सरासरीनं 9 धावा धावफलकावरती आहेत. अगदी ही स्पर्धा गेली 4 रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे ते आमचे MTC.in ची संपूर्ण टीम, आमचे ऑपरेटर कुणाल आणि त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामन. चांगलं कॅमेरा बघ, अगदी क्लॅरिटी आणि क्वालिटी सातत्यानं चर्चेत राहिली आहे आणि खऱ्या अर्थानं फार कमी कालामध्ये अगदी यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचणारी ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते. MTC.in. आणखीन एक चांगला बॉल शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय प्रथमेश. आजचा दिवस खऱ्या अर्थानं प्रथमेशच्या नावावरती राहिलाय गावदेव भडबल टीम साठी, कारण की प्रथमेशने प्रत्येक मॅच मध्ये अगदी ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलाय. गोलंदाजी असो फलंदाजी असो, टीमला जिंकवण्याचं काम त्याच्या माध्यमातून झालंय. संपूर्ण टीमचा खेळ मी तर म्हणेन अप्रतिम राहिला, पण त्याच्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी जर कोणी केली असेल ना तर प्रथमेशने. बॉलिंग बॅटिंग अगदी दोन्ही डिपार्टमेंट मध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ त्याचा राहिलाय. चला प्रथमेश टाइमपास करू नका, वेळ कमी आपल्याकडे. पहिला बॉल डॉट आला, निर्धाव बॉल आला. अगदी आपण पाहताय आविष्कार ऑन स्ट्राईक आहेत, जितेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. फुलटॉस बॉल होता, एसटी रक्षकांना चुकी केली आहे. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, वाईट +4. आता या बोनसच्या धाबा मागात पडतात की काय, कारण की धाबा येत नव्हत्या. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू होता. आता प्रथमेशनं खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला या गिफ्ट मध्ये धाबा खर्च, या गिफ्ट मध्ये धाबा त्यांना दिला. 14 धावा धावफलकावरती. या 5 धाबेच्या साह्यानं हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट ऑफ पुल करायचा होता, व्यवस्थित कनेक्शन नाहीये, फील्डर फार दूर आहेत. अगदी आपण पाहता तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावफलक अगदी आपण पाहताय 16 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. किमान एक मोठ्या फटक्याकडे इथून पाहिलं जाईल का बॅटिंग करणाऱ्या धोत्रे टीम कडनं, आणि डगआउट मधनं देखील अगदी आपण पाहतो ना तशीच प्रतीक्षा खऱ्या अर्थानं आहे की इथून एखादा मोठा फटका आला तर आपण फाईट करू शकतो. हा देखील मिस टायमिंग आहे, हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं सरसावलेत, फेकी चुकीच्या एंडला झाली आहे. तोपर्यंत तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 3 धाबा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. बघा अगदी जशी क्षेत्ररक्षकांची दांदल उडाली फेकी कोणत्या एंडला करायची, आणि फेकी झाल्यानंतर तिथे देखील आपण पाहतोय थोडीशी वाईट फेकी पाहायला मिळाली. तिथे लगेच तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. 3 धाबेने धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 19 4 बाद
19 धावा धावफलकावरती जे गावदेव धोत्रे टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. काही जबरदस्त खेळ दोन मॅच मध्ये आपल्याला जे गावदेव टीमचा पाहायला मिळाला. ज्या प्रकारे बॅटिंग गोल आणि बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत होती, परंतु या मॅच मध्ये थोडीशी अडचणीमध्ये जरूर आपल्याला इथून पाहायला मिळते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे, सांगणं फार कठीण आहे या क्रिकेटच्या पटलावरती. चांगला बॉल, फुलल यांचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल आलाय. जितेशने चुक्या केली या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्याने डॉट बॉल खेळलेत, जिथे सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं फार गरजेचं असतं. सिंगल डबल जरी आली ना तरी देखील आपण पाहतो ना धावफलक थोडंसं हलतं राहतं. आणि प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजाच्या विरोधामध्ये जर का धाव आली ना आणि इथे आणखीन एक वाईट बॉल, एक धावफलकामध्ये ऍड होईल. 20 धावा धावफलकावरती. आणि गोलंदाजाच्या विरोधामध्ये प्रत्येक चेंडूवरती जर का धाव आली ना तर गोलंदाज देखील तिथे काहीतरी व्हेरिएशन आणण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिथे एखादा चेंडू कदाचित आपण पाहतो ना खराब देखील पडतो आणि त्याच्यावरती फलंदाज तिथून आक्रमण करू शकतात. परंतु इथे तसे प्रयत्न आपल्याला इथून होताना पाहायला मिळत नाहीये. जितेश मात्र बॅट अगदी वेगाने ड्रिल करतोय, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील प्रथमेशचा. त्यानं आतापर्यंत या षटकामध्ये धाबा खर्च केल्यात ते 11. 5 बॉल मध्ये नाराज आहे प्रथमेश, कारण की ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण 2 मॅच मध्ये गोलंदाजी केली आहे, इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिलाय, विकेट आली आहे, परंतु या मॅच मध्ये त्याच्या विरोधामध्ये धाबा आल्यात. हा देखील फटका चांगला आहे, अगदी ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने धावफलक 22. आता टार्गेट असेल ते 23 या धावसंख्येचा. 18 बॉल आणि 23 धावसंख्या इथून बनवायची आहे गावदेव बडबल टीमला. एक जर पाहायला गेलं तर 18 बॉल मध्ये एक माफकाचं टार्गेट आहे, परंतु क्रिकेट आहे, सांगणं फार कठीण आहे. कारण की लो स्कोरिंग मॅच, अगदी हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला होताना पाहायला मिळतो. परंतु त्यासाठी आता जय गावदेव धोत्रे टीमला देखील गोलंदाजी तशीच करावी लागेल. कदाचित मी तर म्हणेन आता ड्यू फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये वाढू लागलाय. अशा परिस्थितीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होणं थोडंसं अगदी आपण पाहताना बंद झालंय. कारण की अगदी आपण पाहतोय जशी मॅचला सुरुवात झाली होती त्यावेळी अगदी धावसंख्येचा ओघ आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु जसं जसं आता मैदानामध्ये डी व्यावला सुरुवात झाली तसं तसं अगदी आपण पाहताना की या धावसंख्या देखील अगदी येणं थोडंसं कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. जे गावदेव धोत्रे टीम 18 बॉल 23चं समीकरण आहे. गावदेवी भडवल या टीमच्या अगेन्स्ट क्वार्टर फायनलची मॅच इथून जिंकलात तर किमान एक ट्रॉफीचा हकदार तुम्ही असाल. क्रिकेट सामने दामत गावात पुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत. दर वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात पुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत. क्रिकेट खेळाचा उरूस भरवितो दामत गावात, भरवितो दामत गावात. जावेद खोत भाईचं नाव गाजतंय कर्जत तालुक्यात. बबलून जय भाईचं नाव. धन्यवाद तर धन्यवाद. चला स्पीडअप करा धोत्रे टीम, टाइमपास करू नका मित्रांनो. वारंवार तुम्हाला ही सूचना केली जाते. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज आपण पाहता हर्षद. 18 बॉल मध्ये 23चा बचाव या ठिकाणी करायचा आहे. इथून चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल स्पेल तुम्हाला हातलावा लागेल. डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला. पहिल्याच षटकामध्ये विकेट देखील इथून मिळवावी लागेल. हे सर्व काही खऱ्या अर्थानं अनालिसिस करून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. कारण की तुमच्याकडे धावा वाचवण्यासाठी फार कमी आहेत.
तुम्हाला अगदी कमी धावसंख्येचा बचाव करायचा, परंतु कमी धावसंख्येचा बचाव करत असताना गोलंदाजी देखील तेवढ्याच ताकदीची मैदानामध्ये होत असते. पहिलाच बॉल इथे मात्र अव्वंतर आला, व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अव्वंतरची धाव आली, अव्वंतरच्या साह्याने आपण पाहताय धाव फलकामध्ये एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एका धाबेनं इथून मात्र अकाउंट ओपन झालंय अव्वंतरच्या साह्याने. आता 18 बॉल आणि 22 धावसंख्येची गरज. सेकंड एंड वरती आपण पाहतोय उमेश, नॉर्थ सेकंड वरती प्रथमेश. इथे शॉर्ट बॉल होता, त्याला समोरच्या दिशेनं टॉस केलाय, अगदी कव्हर मधून चेंडूला काढले, डीप कव्हरच्या पलीकडे चेंडू फरार. उमेश सावार आलाय चौकार, मिळतील 4 धावा. डीजे धन्यवाद. गोलंदाज पुनश्च एकदा हर्षद तयार झाला. चांगला फटका अगदी आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत, एकच जाब इथून पाहायला मिळेल. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील. अगदी आपण पाहताय 16 धावा बनवायच्या 17. लो स्कोरिंग मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळतीये. जय गावदेव धोत्रे आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी भडबल. चांगला फटका लॉंग ऑफला, पाठवलंय बॉलला सीमा रेषेच्या पलीकडे, ताकद येई प्रथमेशची, त्याच्या बॅट मधून आलाय षटकार. बारा धावा धाव फलकावरती. हर्षद वरती आक्रमण. पुनश्च एकदा मिस टायमिंग हवेमध्ये, स्वतः गणेश आहेत चेंडू खाली आणि त्यांच्याकडनं चुकी. हीच चुकी खऱ्या अर्थानं केसीसी कडनं देखील झाली होती आणि त्या चुकीचं त्यांना अगदी पराजयाला सामोरं जावं लागलं होतं. एवढी मोठी चुकी होती ती खऱ्या अर्थानं. 2 बॉल 7 त्यानंतर सोडलेली अगदी आपण पाहताय प्रथमेशची झेल, तिथून मात्र आपल्या टीमला विजय. पुनश्च एकदा अगदी आपण पाहताय इथे झेल ड्रॉप झाली आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे. प्रथमेशला जीवनदान मिळालं आहे, परंतु ऑन स्ट्राईक आपल्याला आता उमेश पाहायला मिळेल. धावा धाव फलकावरती 13. ऑन साईडला हा अगदी पिकअप शॉट, मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी आमच्या किरवलीचा आदित्य मला असं वाटतंय त्याने पकडलाय झेल. ताकद जनरेट केली या शॉट वरती. अगदी आपण पाहताय ना शेवटपर्यंत नजर होती बॉल वरती. फुलटॉस बॉल स्विच इट, तो देखील पाठवलाय. विजयी षटकार आलाय. फलंदाज उमेशच्या बॅट मधून मॅच जिंकली आहे. टॉप 5 मध्ये प्रवेश दाखल केलाय गावदेवी भडबल टीम न. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. गावदेव धोत्रे, तुमचा देखील अप्रतिम खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. तुमचा देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तुमचं देखील आभार व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला आता पुढचे सूत्र आमचे साथी समालोचक जे या संपूर्ण चला 5